हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो हॅपी संडे टू ऑल. आणि आजचा संडे माझ्यासाठी खरंच म्हणजे खूप जास्त हॅपी आणि रिलॅक्सिंग असणार आहे. पहिले तर तुम्ही बघितलं आजचा ब्रेकफास्ट जे आहे आरोहीच्या पप्पांनी बनवला. ॲक्च्युली त्यांनाही आज ब्रेकफास्ट बनवायचा कंटाळा आला होता, पण आमचं ठरलेलं की रविवारी मी ब्रेकफास्ट बनवणारच नाही. त्यामुळे मग त्यांनी मॅगीमध्ये जे आहे काम भागवलं आणि चालतं. जवळपास 1.5-2 महिने झाले मी ही मॅगी खाल्ली नव्हती. सो म्हटलं ठीक आहे, आज आपण करून घेऊ ॲडजस्ट. त्यानंतर मी म्हणजे ब्रेकफास्टची भांडी घासली, गॅसचा ओटा आवरला आणि त्यानंतर पोळ्या लगेच मी करून घेतल्या. कारण भाजी जी आहे कोण बनवते चला दाखवते तुम्हाला. पण तिथे मी शांततेत जे आहे चोरून थोडीफार क्लिप घेऊ शकते, नाहीतर मग म्हणजे शूट तर करूच देत नाहीत, पण भाजी पण नाही करणार. म्हणून चला दाखवते तुम्हाला आज कशाची काय भाजी बनते आहे तर. आणि हॅपी यासाठी म्हणते आहे, ब्रेकफास्टचं मला लोड नव्हता, त्यानंतर भाजी पण बनते आहे आणि सायंकाळचं जेवण पण आमचं मंदिरात असणार आहे. कारण संत गजानन महाराजांची पालखीचं शेगावरनं प्रस्थान झालेलं आहे आणि आज ते आमच्या पारसला मुक्कामी असते. सो त्यामुळे जेवण वगैरे सर्व तिथेच असतं. सो चला दाखवते तुम्हाला किचनमध्ये काय चाललं आहे ते. सो इथे चाललेली आहे भाजी बनवणं, तीही शेवभाजी. मी तर बोलले कोणती तरी साधी प्लेन म्हणजे वांग्याची वगैरे भाजी बनवा. खरं सांगू का, त्यांनी कोणतीही भाजी बनवली ना त्यांच्या हाताला भन्नाट चव आहे. साधी बनवा आणि आज तर मसाल्याची असल्यामुळे आमची तर मज्जाच असणार आहे. छान अशी शेवभाजी इथे ते बनवत आहेत बघा. आणि आणि आता एखाद्या भाजीत माणसाने किती चमचा फिरवावा खरं सांगा. म्हणजे इतके चम्मच तर मी पूर्ण भाजी तयार होईस्तोवर वाढून घेईस्तोवर ही भाजीत फिरवत नसेल तितकं जे आहे यांचं चाललेलं असतं. पण जाऊ देत, मेहनत खूप घेतात त्यामुळे बहुतेक त्यांच्या भाजीला चवही वेगळी असते आणि तसंही आपल्याला स्वतःपेक्षा इतरांच्या हातची भाजी जरा जास्तच आवडते. भाजी केली, त्यानंतर आम्ही मस्त जेवणं केलीत. आता गॅसच्या ओट्याची कंडिशन बघा तुम्ही. एक पसाराच पसारा आहे आणि हा सर्व जो आहे मला आता आवरायचा आहे. ॲक्च्युली आरोहीच्या पप्पांनी कमी पसारा केला, यातला अर्धा जो आहे तो माझा आहे. कारण थोड्या वेळापूर्वी माझी एक फ्रेंड आली होती आणि तिच्यासाठी मग चाय वगैरे 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 जे आहे बनलं आणि त्यामुळे जो आहे हा पसारा झालेला आहे. चला आता आधी हा पसारा क्लीन करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. तशी तर भरपूर दिवसांपासून जांभळं बाजारात आली, पण आमच्याकडे मात्र आज आली. आणि असं माझ्यासारखं जांभळं कोण कोण खातं मला नक्की कमेंट करून सांगा. सो मी ना असे जांभळांना आधी काप देते, त्यानंतर त्यावर मस्त जे काळं मीठ असतं ना ते अशी मस्त स्प्रेड करते. काळ्या मिठात तुम्ही थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला घातला ना आणखी जास्त मजा येते. पण आज माझा काही तसा मूड नव्हता म्हणून फक्त काळं मीठ यावर मी असं पसरवलं. म्हणजे तशी ही जांभळं आंबट गोड आहेत, पण तुमच्याकडे चुकून आंबट जरी जांभळं आली ना तुम्ही अशा प्रकारे खा बघा, मस्त मजा येते. आज सकाळपासून तुम्ही बघता आहात माझ्याकडे भरपूर निवांत असा वेळ आहे. कारण जी महत्त्वाची कामं असतात, ब्रेकफास्ट, स्वयंपाक, त्या कामांमध्ये आरोहीच्या पप्पांनी मला प्रचंड मदत केलेली आहे. माहीत नाही आज सूर्य कुणीकडनं उगवला. कारण म्हणजे तसं तर संडेचा ब्रेकफास्ट त्यांच्याकडे असतो, पण इतक्यात मागचे 2 संडे झाले, एकदा आरोहीने बनवला होता आणि एकदा मी बनवला होता. सो आज फायनली त्यांनी त्यांचं काम घेतलं हातात, त्यांनी ब्रेकफास्ट बनवला आणि सोबत भाजीही बनवायला घेतली. त्यामुळे माझी कामं खरंच खूप सोपी झाली. त्यांनी हे सर्व आटोपस्तोवर माझी घरातली सर्व क्लिनिंगची कामं झाली. देन मी विचार केला की म्हटलं ठीक आहे, आज आपल्याला भरपूर कामात मदत झाली. त्यात जसं मी काल सांगितलं, कालच्या दिवशी मग मी पूर्ण दिवसभर झोप काढली. त्यामुळे मला आज खूप रिफ्रेश वाटतंय आणि म्हटलं चला एनर्जेटिक वाटतंय तर क्लिनिंग करून घेऊ किचनची. नाही काहीतरी रॅकमधल्या वरच्या 2 शेल्फ तरी आज क्लीन करू आपण. खालच्या 2 केल्याच होत्या, वरच्या 3 राहिल्यात. म्हटलं 2 तरी आज जे आहेत म्हणजे स्वतःला न थकवता 2 तरी जे आहेत क्लीन करू. सो वरच्या सेल्फमधली टाकी खाली काढायला गेले तर मला त्यामध्ये हे सूप सापडलं आणि ती टाकी खाली काढणार तितक्यात माझी फ्रेंड आली. सो तिच्यासोबत बोलण्यात वगैरे वेळ गेला. मग त्यानंतर मला कामाचा कंटाळाच आला.
हे सूप हातात होतंच. सो म्हटलं चला किती दिवसापासून दिवाळीपासून मी याला सांभाळून ठेवलेलं, याचं काहीतरी मस्त DIY करेल. सो ते राहूनच गेलं. सो फायनली आता क्लिनिंग ठेवली बाजूला आणि म्हटलं चला आज मस्त वेळ भेटलाय आपल्याला. सो स्वतःसाठीच जरा युटिलाइज करूयात. भरपूर दिवस झाले पेंटिंग वगैरे केलं नाही आणि पेंटिंगमधून मला जो आनंद मिळतो ना काय सांगू. म्हणजे 2च गोष्टी मला आनंद देतात, एक तर गार्डनिंग, क्लिनिंग आणि पेंटिंग वगैरे. सो 2 म्हटलं होतं मी, 3 सांगितल्या. बरं चला आता या सूपापासून मी काय क्रिएटिव्ह बनवू शकते ते लवकरच तुम्हाला कळेल. आता हा जो कलर दिसतोय ना तुम्हाला, तर 2-3 वर्ष आधी मी माझ्या घराला जो कलर दिला होता ॲक्च्युली तो उरला होता आणि तो मी बघा सांभाळून ठेवला होता. आज मला त्याची आठवण आली. सो म्हटलं चला तोच यूज करूयात आपण. सो या सूपाला जे आहे मी तो कलर देते आहे. आणि तुमच्याकडे ही दिवाळीत असे छोटे मोठे सूप नक्की असतील ना, तुम्ही या प्रकारे ते युटिलाइज करू शकता. कारण आजकाल काही आपण सूपाचा फारसा यूज करत नाही. कुठेतरी अडगळीत पडून राहिल्यापेक्षा आपण त्याचा ॲज अ डेकोर पीस म्हणून ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. सो सर्वात आधी बघा मी याला ना डार्क रेड कलर, कथ्था कलर म्हणू शकता, सूपाला तो दिला. आता तो सुकायला वेळ होता म्हणून तोपर्यंत मी म्हटलं चला घर आवरते. नुकतीच मुलं खेळायला गेली आणि इतका पसारा करून जातात ना, म्हणजे पावसाची ना शेतकरी जितक्या आतुरतेने वाट नसतील बघत ना, खरं सांगते तितक्या आतुरतेने मी बघते आहे. एकतर पाऊस चालू झाला की वातावरण शांत होतं, मुलांच्या शाळा स्टार्ट होतात, मुलं शाळेत गेली की मग कसं जरा घर शांत तर राहतच, पसारा कमी होतो. शिवाय आमच्याकडे ना म्हणजे पाऊस आला की धूरही जरा कमी येतो. सो माझी खूप सारी कामं कमी होतात म्हणून मी खूप आतुरतेने वाट बघते आहे. चला पाऊस येईल तेव्हा येईल, पण घर आवरणं गरजेचं आहे. म्हणून माझी ही छोटी मोठी कामं जी आहेत चाललेली असते. पण खरं सांगू का, ही माझी कामं मी एन्जॉयही भरपूर करते. कारण मला घर नीटनेटकं असलेलं फार आवडतं आणि त्यामुळे मग ही कामं माझ्या आवडीच्या कामांमध्येच खरं तर मोजल्या जातात. घर आवरून झाल्यावर लक्षात आलं मला ना काही कपडेही धुवायचे होते, व्हाईट कलरचे स्पेशली. आणि व्हाईट कलरचे कपडे असतील तर बघा हे रिन आला येतं, त्यामध्ये मी भिजत घालत असते. खूप स्वच्छ निघतात कमी मेहनतीमध्ये आणि शाईन पण खूप छान करतात. ॲक्च्युली मला काही दिवसापूर्वी ना कमेंट्स आल्या होत्या, माझा एक ब्ल्यू ड्रेस आहे त्यावर डागं होते, सो ताई तू आला यूज करू शकते. पण सांगू का, कोणत्याही कलरफुल कपड्यावर जे आहे आला यूज करायचं नाही. म्हणजे डाग तर जात नाही पण त्या कपड्याचा कलर मात्र जातो. म्हणून आला फक्त व्हाईट कपड्यांसाठी यूज करत चालत जा. काही नाही, फक्त 10-15-20 मिनटं जे आहे यामध्ये कपडे भिजायला घालायचे. त्यानंतर जे आहे मस्त घासून वगैरे स्वच्छ करायचे. खूप मस्त निघतात, अगदी नव्यासारखे चमकायला लागतात. चला हे काम आटपून झालं माझं. आता पुन्हा जे आहे मी माझ्या आर्टकडे वळते. सो कलर बघा मस्तपैकी सुकला आहे. त्यानंतर जे काही डिटेलिंग मला करायची ती करते आहे. आता सूप जरा ट्रॅडिशनलच वस्तू आहे म्हणून म्हटलं जरा ट्रॅडिशनल डिझाईन यावर आपण काढूयात. म्हणजे माझं मोस्ट फेवरेट वारली आर्ट मला खरंच माहीत नाही फार आवडतं. एकतर ते बनवायला सोपं असतं, हेही एक कारण आहे. आणि कलर कॉम्बिनेशनही फार इझी असतं, जे माझ्याकडे एनी टाईम अवेलेबल असतं. सो वारली आर्टची जी बॉर्डर डिझाईन असते ती काढायचा प्रयत्न केला बघा. पण सूपनं असं अगदी प्रॉपर नाही आहे, त्यामध्ये गॅप वगैरे भरपूर आहे. त्यामुळे मला पेंटिंग करताना अडचणी येत होत्या आणि सोबतच व्हाईट कलरही ना जरा घट्टसर झालेला. सो त्यामुळे सुद्धा बघा, पण तरी बऱ्यापैकी इथे पेंट केलं. त्यानंतर आता मला इथे मध्ये ना ती सरस्वती जी रांगोळी असते ती काढायची आहे. ती काढली देखील मी, पण काय झालं ती क्लिपच माझ्याच्याने डिलीट झालीच. आता हे जी रांगोळी काढायचा प्रयत्न केला ती अगदीच प्रॉपर बनली अशी मी म्हणणार नाही, तरी पण खूप सुंदर दिसते आहे. आणि जेही असं ट्रॅडिशनल आर्ट असतं ना ते खरंच मनाला खूप भावतं माझ्या तरी. आणि वारली आर्ट तर माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. बरं चला याला आता फायनली मी मॅग्नेट चिटकवलं आहे. B7000 समथिंग नावाचा ग्लू आहे माझ्याकडे. त्याने कामं फार पटपट होतात आणि भरपूर दिवस टिकतं माहिती आहे का. फेविकॉल किंवा फेविक्विकपेक्षाही खूप स्ट्रॉंगली चिपकतं याने. सो त्याने हे मॅग्नेट चिपकवलं आणि मी काही दिवसांपूर्वी काही वॉलपुट्टी मॅग्नेट तुमच्यासोबत शेअर केले होते, त्यासाठी हेच मॅग्नेट यूज केलं होतं आणि आता ते तुटलेत. सो त्याचंच मॅग्नेट मी सांभाळून ठेवलेले होते, ते इथे चिपकवलं.
आणि आता नंबर वॉर्निशचा काय होतं, किचन म्हणजे एरवी ही प्रत्येक जी काही DIY मी बनवते त्यासाठी तर वॉर्निश मी लावतेच, त्यामुळे कलर तर सेक्युअर होतातच आपले, शिवाय ती म्हणजे जास्त ड्युरेबलही होतात आणि सोबतच आपण इझिली पुसू शकतो ओल्या कपड्याने किंवा डायरेक्ट नळाखालीही धुवू शकतो आणि कलरला शाईन पण खूप छान येते. त्यामुळे कोणतंही DIY प्रोजेक्ट केलं की त्याला मी वॉर्निश जे आहे लावत असते. माझ्याकडे हे एशियन पेंटचं जे क्लिअर वॉर्निश येतं ते आहे. 2-3 दिवसापूर्वी वर्षापूर्वी जे आहे मी ते विकत घेतलेलं आणि चालतं आहे. त्यामुळे तुम्हाला स्वस्तातलं वॉर्निश हवं असेल एखादं तर हे बेस्ट आहे. जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा येतं. बघा वॉर्निशचा फक्त एक कोट दिला आणि जे माझं DIY होतं त्याची शाईन बघा किती वाढली. समोरून तुम्ही बघितलं वॉर्निश दिल्यानंतर आणि बॅक साईडला बघा कलरमध्ये किती डिफरन्स दिसतोय. चला आता बॅक साईडलाही वॉर्निश देते, ते सुकू देते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. सो कसं वाटतंय फ्रीज मॅग्नेट आणि ही माझी अगदी सोपी आयडिया तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. सो आता आवाज यायला लागलेला आहे. पालखीने पारसमध्ये एंटर जे आहे केलेला आहे आणि जो आमचा थर्मल पॉवर स्टेशनचा प्लांट आहे ना त्या साईडनंच एक दरवाजा आहे, तिकडनंच जे आहे पालखी आतमध्ये एंटर करते. सो आवाज येतो आहे त्यामुळे पटपट जे आहे मी आता मस्तशी सिम्पलशीच रेडी झाले. सो चला आता मी दर्शनाला जाते. ॲक्च्युली आमचे जे दुकानं वगैरे आहेत बघा, छान मोठा एरिया आहे तिथे. सो तिथे पालखीचा मुक्काम असतो. तिथे आता आरती गायला जाते, दर्शन पण घेऊन देतात छान. पण पालखी आल्या दर्शन घेणं, तिच्या मागे छान चालत येणं खूप छान वाटतं. आणि टाळकरी मंडळींचे ते भजनं, ती पावली खेळणं वगैरे पाहून असे डोळे तृप्त होतात. खूप छान वाटतं. म्हटलं अगदी पालखी एंटर झाल्या आपण तिथे हजर असलं पाहिजे, म्हणून जे आहे मी रेडी झालेली आहे. चला आता पटकन निघते आणि तुम्हालाही गजानन माऊलींचं दर्शन घडवते. कितीही पटकन म्हटलं तरी बघा इथे पोचता जरा वेळ झालाच आणि तोपर्यंत पालखी अगदी मंदिरापर्यंत येऊनही पोचली. शेगाववरनं प्रस्थान केल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम हा आमच्या पारसलाच असतो. शेगाववरनं पारसपर्यंत पायी चालत आले तरी या वारकऱ्यांचा उत्साह बघून खरंच थक्क व्हायला नाही. तिथे तर उभे आमच्या अंगावर काटे येत होते. इतक्या आनंदाने हे सर्व पावली खेळत होते. त्यांची भजनं गाणं चाललेली, टाळ मृदुंग तो आवाज, खरंच खूप सुंदर वातावरण होऊन जातं आजच्या दिवशी तरी आमच्या पारसचं. आणि बघा इथे पालखी आता मंदिरात आलेली आहे. त्यानंतर जे आहे आम्ही पालखीचं दर्शन वगैरे घेतलं. इथे आरामात होतं असं मी म्हणते आहे, कारण इथे कमी लोक असतात. त्यानंतर आता इथनं पालखी एका ठिकाणी ना आमच्याकडे दुकानं वगैरे आहेत, तिथे मोठी स्पेस आहे, तिथेच नवरात्र किंवा गणपती वगैरे बसत असतात बघा. सो तिथे ही पालखी जाते. तिथे मग आरती वगैरे बऱ्याचशा गोष्टी होतात आणि तिथे मग दर्शनासाठी रांगा लागतात. सो तिथे भरपूर वेळ द्यावा लागतो, म्हणून आम्ही इथे मस्त आरामात दर्शन घेऊन घेतलं. आणि पालखीसोबतच जे आहे मग आम्ही जिथे पालखी ठेवल्या जाते ना तिथे निघालोत. इतकं छान खेळतात हे पावली लोक की काय सांगू, म्हणजे बघतच राहू की काय असं होऊन जातं. आणि खेळता असे पुढेही चालत असतात आणि म्हणजे इतके लांबून चालत आलेले आहेत ना, या वारकऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतही नाही जराही थकवा, जराही आळस किंवा म्हणजे काहीच नसतं. इतके फ्रेश आणि इतके उत्साहित असतात ही लोक की त्यांना पाहून ना आपल्यामध्येही डबल उत्साह संचारतो असं काहीसं वाटतं. आणि बघताय ना तुम्ही इतकं छान पावली खेळतायत. तुम्ही लास्ट टाईम कधी वारकऱ्यांना असं पावली खेळताना बघितलेलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. मंदिरात कशी जागा कमी आहे, त्यानंतर तिथे ना मुक्कामाची व्यवस्था केलेली असते, जेवणाची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे पालखी जी आहे रात्रीच्या मुक्कामाला इथे थांबते. इथे मोठं छान आहे जागा थांबायला अगदी व्यवस्थित. आणि इथेच मग म्हणजे आता आरती होते सर्वात आधी, सर्वांना दर्शन दिलं जातं, रात्रीचं कीर्तन वगैरे होतं.
सकाळी सर्वजण पूजेला बसतात आणि त्यानंतर सकाळी 4-4:30 वाजता जे आहे पालखी इथनं प्रस्थान करतं, असं काहीसा यांचा कार्यक्रम ठरलेला आहे वर्षानुवर्षाचा. सो आम्ही तिथे दर्शन घेतलं, त्यानंतर घरी आलो थोडा वेळ आणि आता आम्ही निघालेलो आहोत जेवण करायला. आज मंदिर काही वेगळंच खूप सुंदर असं सजवलेलं होतं. सर्वीकडे छान कलर्स, लायटिंग वगैरे अगदी महिन्याभरापासनं पालखीच्या स्वागताची तयारी चाललेली होती माहीत एका मंदिरामध्ये. आणि जेवण बघा, महाप्रसाद म्हणू आपण याला, तो एका मंदिराच्याच मागच्या साईडला जो आहे बनवणं चाललेला होता आणि खूप जास्त प्रमाणात बनवला जातो, कारण फक्त आमची कॉलनीच नाही तर पारसगाव आणि आजूबाजूची छोटी मोठी गावंही दर्शनाला येतात, त्यामुळे स्वयंपाक भरपूर असतो. सो आता आम्हीही आलेलो आहोत महाप्रसाद घ्यायला आणि महाप्रसादामध्ये इथे बघा मस्त भाजी, पोळी, वरण, भात आणि बुंदी वगैरे वगैरे जे आहे आणि खूप छान जेवण. इतकं सात्विक असतं ना, तुम्ही महाराजांचं शेगावचं जेवण घ्या किंवा महाराजांच्यासाठी बनलेलं कुठलंही जेवण घ्या, खूप सात्विक आणि खूप छान टेस्ट असते त्याची. हे आमचं राम मंदिर आहे. आधी जेवण केलं, त्यानंतर दर्शनाला आलो, कारण नंतर इतकी गर्दी होऊन जाते का पंक्तीमध्ये जागाही मिळत नाही त्यामुळे. आणि इथे मंदिरात बघा वारकऱ्यांची झोपण्याची व्यवस्था केलेली असते. जेवण केली की पटापट वारकरी म्हणजे झोपायला येतात, कारण पुन्हा त्यांना सकाळी उठून जे आहे पुढच्या प्रवासाला लागायचं असतं. फक्त मंदिरातच नाही तर मंदिराच्या मागे शाळा आहे, तिथे सुद्धा वारकऱ्यांचं मुक्कामाची व्यवस्था असते. त्यानंतर असे छोटे मोठे स्टॉलही आजच्या निमित्तानं आमच्या पारसमध्ये लागत असतात. बरं चला, आता या सर्व छान छान गोष्टींसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते मी आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या आणि हो, जिथे कुठे तुम्हाला कोणतेही महाराजांची पालखी भेटेल तिथे दर्शन करायला नक्की जा. खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं. चला बाय.